आला 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 ॲटोवाला विकी मंडळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. मंडळी आजचा व्हिडिओ कुठल्या गाडीचा आहे माहिती आहे का? आजची गाडी अशी असणार आहे की जी तुमच्या खिशातला खर्च जो जातो पेट्रोलला तो वाचवणारा आहे. येस, टू व्हीलर आहे. जी टू व्हीलर फार पूर्वीपासून आपल्या इंडियन मार्केटमध्ये आहे. मी सगळं सांगणार आहे त्या कंपनीचं नाव कोणतं, गाडी कोणती, पण महत्त्वाचं काय माहिती आहे का मंडळी, तुमच्या खिशाला जो पेट्रोलमधनं जो खर्च जातो दर महिन्याला 3,000 ते 4,000 रुपये, तो आता या गाडी ही जर गाडी तुम्ही खरेदी केली तर तुमचा 100% वाचणार आहे. हो, 100%. ती किती रक्कम वाचेल तर मी एक अंदाज देतो तुम्हाला. डिटेल सगळा व्हिडिओ आपण बघणारच आहोत, कारण त्या गाडीचा डिटेल व्हिडिओ फार कमी वेळा असा बनला जातो. मी फार डिटेलमध्ये त्या गाडीचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहायचं आहे. त्या गाडी ती जर गाडी तुम्ही खरेदी केली, इलेक्ट्रिक गाडी असणार आहे ती. येस, इलेक्ट्रिक गाडी असणार आहे. ती जर गाडी तुम्ही खरेदी केली तर तुमचा महिन्याला 2,000 ते 3,000 रुपये खर्च वाचणारच आहे पेट्रोलचा. म्हणजे किती खर्च वाचतोय बघा. अनेकांना तो कमी वाटेल, अनेकांसाठी तो जास्ती असेल, पण 2,000 ते 3,000 रुपये कुठेही गेलेले नाही तुमचे. आणि कंपनी कोणती, उत्सुकता आहे ना, सांगतो. कायनेटिक कंपनीची ई लुना ही गाडी ती असणार आहे. अर्थातच लुनाचं मार्केट फार पूर्वीपासून भारतामध्ये आहे आणि लुना म्हणलं की एक वेगळीच गाडी अशी ती गाडी असणार आहे. त्याच्यामुळं ह्या गाडीचा आपण डिटेल व्हिडिओ इलेक्ट्रिक ई लुनाचा आपण आज पाहणार आहोत की जी गाडी कोण वापरणार आहे, कोणासाठी चांगली आहे, काय काय त्याचे फायदे आहेत, काय काय फॅसिलिटीज त्या गाडीला आहेत. आणि गाडी म्हणजे छोटा पैलवान येतो एवढं फक्त ध्यानात ठेवा. तर चला आपण डिटेल व्हिडिओ पाहूयात या गाडीचा. आणि हो, सबस्क्राईबचं बटन बघा इथं कडेला दिसते तुमच्या मोबाईलच्या इथं, तुमच्या लेफ्ट साईडला प्रेस करा, कारण असेच चांगले चांगले महत्त्वाचे नवनवे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा. चला, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओला सुरुवातच करूया ना, चला. तर मंडळी, ही आहे कायनेटिक कंपनीची ही ई लुना नावाची गाडी. ही पूर्ण गाडी तुम्ही एकदा बघून घ्या. गाडी कशी बघा, भरपूर मोठी अशी गाडी वाटते आपल्याला. ही कॅमेरामध्ये तुम्हाला थोडी छोटी दिसत असेल, पण ज्यांनी कोणी बघितले, जे कोण वापरत असतील किंवा ज्यांना कोणी पहिल्यांदा गाडी बघताय किंवा ज्यांना कोणाला ह्या गाडीबद्दल फारसं माहीत नाही, त्यांनी ह्या गाडीला कमी समजू नका, असंच माझं एवढं म्हणणं असेल. हा लोगो आहे बघा त्याचा, कायनेटिक ग्रीन हा लिहिलेला आहे, कायनेटिक कंपनीचं नाव आहे इथं. आता ही गाडी कोण वापरू शकतो, हे बघा, कोण वापरू शकते ह्याचं रिझन तुम्हाला देतो. पहिली गोष्ट, जे व्यावसायिक आहेत ना मंडळी, ती ही गाडी वापरू शकतात. त्यानंतर दुसरी लोकं कोण वापरू शकतात, ज्या महिला आहेत, महिला भगिनी आहेत आपल्या, त्या ही गाडी वापरू शकतात. महिला भगिनीनंतर आणखीन दुसरं कोण वापरू शकतं तर व्यावसायिक लोक वापरू शकतात. व्यावसायिक नंतर कोण वापरू शकतं, विद्यार्थी वापरू शकतात, मुली वापरू शकतात. हे सगळे लोक ही गाडी वापरू शकतात. आता ही गाडी तुम्हाला आठवत असेल 70-80च्या दशकामध्ये साधारण चल मेरी लुना हे प्रसिद्ध झालेलं एक वाक्य होतं. आणि हे वाक्य प्रसिद्ध का झालं, कारण लुनाची क्रेजच अशी होती की लुना म्हणजे काहीतरी वेगळी गाडी, लुना म्हणजे काहीतरी वेगळं गणित. आणि लुना दिसली की नाही, त्यावेळी बुलेटची क्रेज होती आणि लुनाची क्रेज होती. दोन्ही गाडीमध्ये खूप फरक होता अगदीमध्ये, तरीसुद्धा लुनासुद्धा लक्ष वेधून घ्यायची. आणि तीच लुना आज ही ई लुना या नावानं प्रसिद्ध पुन्हा झालेली आहे आणि पुन्हा मार्केटमध्ये आलेली आहे. तर आता आपण या गाडीच्या डिटेलिंगकडे बोलूया की ही गाडी का प्रसिद्ध झाली आणि तुमचं पेट्रोल कसं वाचवणार आहे, हा आपला महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मंडळी या गाडीचं आहे मजबूत डिझाईन. ठीक आहे, जुना जशी एकदम राकड होती का नाही, तशीच ही गाडी तुमच्यासाठी असणार आहे. ह्या गाडीचं बिल्ड क्वालिटी तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीनं आहे. आणि प्रत्येक फ्रेम तिची जर बघितली तर अशी मजबूत आहे. यात बॅटरी जी आहे ती 2 किलोवॅटची लिथियम आयन बॅटरी आहे. एक फुल चार्जमध्ये ही गाडी साधारण तुम्हाला 110 किलोमीटरपर्यंत ही जाऊ शकते असं कंपनी सांगते बरं का. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कंपनीच्या ह्याच्याकडे न लक्ष देता साधारण जर तुम्ही तुमच्या पद्धतीनं चालवलं तर ही 85 ते 90 किलोमीटर तुम्हाला ही गाडी जाऊ शकते. आता का 85-90 किलोमीटर जाऊ शकते, तर इथं एक बटन दिसते बघा तुम्हाला. इथं तुम्हाला हे बटन दिसतंय, हे बटन 1, 2, 3. 1 जर चालला ना मंडळी तर तुम्हाला ही गाडी 110 जाईल. 2 चालला तर ही साधारण तुम्हाला 100-90 जाईल. आणि 3 चालला तर 75-80-80पर्यंत आरामात जाईल. तर ह्याच्यावर सगळा खेळ आहे. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला ज्या स्पीडनं चालायचं त्या स्पीडनं चाला. इथं बघा ट्रिप किती झालेली आहे, शिल्लक किती बॅटरी आहे, 51 किलोमीटर आत्ता जाऊ शकते गाडी. बॅटरी एवढी शिल्लक आहे. इथं तुम्हाला सगळ्या डिटेलिंग दिलेल्या आहेत. इंडिकेटरचे 2 तुम्हाला इथे पर्याय दिलेले आहेत, लाईट्स दिलेला आहे आणि चार्जिंगचा हे सगळा भाग आहे इथं दिसतो तुम्हाला. इतक्या म्हणजे स्वस्त गाडीमध्ये किंमत तर मी तुम्हाला सांगणार आहे, नवी वाढलेली किंमत कोणालाही माहीत नाही, तीच मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. बाकी इथं बटन्स आहेत बघा, रेग्युलर जे आहेत तेच आहेत, वेगळं काही नाही आहे. हॉर्न ह्या पद्धतीनं आहे.
आणि आता रेसचा मी तुम्हाला आवाज दिला असता करून, पण हे गाडीला EV असल्यामुळं मंडळी रेसच नाही आहे, करणार काय. हाच तर EVची ह्या गाडीची खासियत आहे, EV गाड्यांची, की नॉईज फ्री. म्हणजे ह्याच्यामुळं काय होतं की नॉईज तुम्हाला कुठल्याही गाडीचा ह्याच्यामुळे येत नाही. आणि सीट्स, इथं डिगी आहे, इथं या पद्धतीनं तुम्हाला मी इथं एक लॉक येतं ह्या पद्धतीनं. हे लॉक तुम्ही असं उघडल्यानंतर इथं तुम्हाला बॅटरी येते. इथं ही बॅटरी आहे या गाडीची. इथं बघा, इथून बॅटरी काढू शकता. इथं एक लॉक येतं समोर, असं हे प्रेस करायचं, ही बॅटरी काढू शकता, मग तुम्ही धुवू शकता. बॅटरी असताना गाडी कोणती EV धुवू नका. शक्य नाही आहे तुम्हाला बॅटरी काढणं, तर त्याच्यावर काहीतरी कापड टाका आणि मगच सीटवर आणि मगच धुवा. बॅटरीवर कापड नका टाकू, असं इथं वर कापड टाका. तर मग गाडी छोटे व्यावसायिक असतील किंवा तुमचे दैनंदिन प्रवास ज्यांना करायचा आहे, भाजीवाले जे आहेत किंवा जे आणखीन कोणीही ज्यांना बाबा येऊन जाऊन रोजचं 50-100 किलोमीटर काम करायचं आहे, त्यांच्यासाठी ही गाडी अगदी बेस्ट ऑफ बेस्ट ह्या पद्धतीनं गाडी असणार आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या गाडीची किंमत काय आहे, तर साधारण मंडळी कायनेटिक ई लुनाची किंमत असणार आहे तुमच्यासाठी. कंपनी सांगते आत्ता नव्या कंपनीच्या धोरणानुसार ह्या वर्षीच्या जानेवारी 2026च्या नियमानुसार ह्याच्या आधीच किंमत वाढलेली आहे. आधी मिळायची 80,000ला, 80 ते 79,000ला मिळायची, पण आता ही गाडी मिळते तुम्हाला फक्त 2,000 रुपयानं. ह्या गाडीची किंमत वाढलेली आहे, 82,000पर्यंत ही गाडी तुम्हाला जाणार आहे. आणि 82,000, मला असं वाटतं मंडळी की 82,000 ही किंमत अगदी नगण्य आहे. EV गाड्यांना आहे ना मंडळी, आत्ता 1.25 लाख 1.5 लाख TVSची ऑर्बिटर घ्या, त्याचा आपण व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे, किंवा अजून इतर गाड्यांची व्हिडिओ आपण बनवलेला आहे. EV सेक्शनचे चेतकचा बनवलेला आहे, चांगला प्रतिसाद तुम्ही त्याला दिला. या गाडीलाही 80,000 जर तुम्हाला एवढी ही गाडी मिळत असेल, तर मला असं वाटतं की ह्या गाडीचा म्हणजे अजून काय बोलायचं. आज 80,000 गाडी मिळते, तीसुद्धा EV, तीसुद्धा तुम्हाला 110 किलोमीटरची रेंज देते ही गाडी. आणि ही गाडी 110 किलोमीटरची रेंज देत असताना जर तुम्हाला पेट्रोलचा खर्च वाचवत असेल तुमचा महिन्याचा, म्हणजे आता ही गाडी जे व्यक्ती वापरते त्या व्यक्तीनं मला सांगितलं की साधारण महिन्याचा त्यांच्या दुसऱ्या गाडीचा खर्च होता हा 3,000 ते 4,000 रुपये. किती? 3,000 ते 4,000 रुपये. 3,000 ते 4,000 रुपयेमधून डायरेक्ट ह्यांनी 70% रक्कम कट झाली गाडी वापरताना. किती? 70% रक्कम. आणि 70% रक्कम कट होत असताना त्यांना असं जाणवलं की इतकी जर माझी बचत होत असेल, अर्थातच EV असल्यामुळं थोडीशी लांब जाण्याची मर्यादा आहे आणि ती गोष्ट गृहीत धरूनच तुम्ही चाला, कारण EV आहे. पण इतकं असूनही जर तुम्हाला ही बचत करून देत असेल, तर EV गाडी आणि त्यातल्या त्यात कायनेटिक ई ग्रीन ही गाडी वापरण्याची तुम्हाला का फायदा आहे, त्याचा मी आता तुम्हाला हा रिझन सांगितला. अर्थातच शेतातल्या लोकांनी, महिलांनी, विद्यार्थ्यांनी, सगळ्यांनी ही गाडी जर वापरली तर मला असं वाटतं त्यांची पेट्रोलची बचत चांगली होऊ शकते. हा फक्त एक आहे की ज्यांना असं वाटतं की बाबा मला शायनिंग मारायची किंवा काय करायचं आहे, तर त्यांच्यासाठी ही गाडी थोडीशी आउटडेटेड वाटू शकते. पण मला असं वाटतं की ही लुना आहे, त्याच्यामुळं ती आउटडेटेड न राहता ती तिच्या स्टाईलनंच ती योग्य आहे त्या जागी. बाकी लोकांची मर्जी असते, पण शेवटी फिरून खर्चावरच सगळं येतं. तर ही गाडी तुम्हाला खर्चासाठी सगळ्यात एक बेस्ट ऑफ बेस्ट गाडी ही तुमच्यासाठी असणार आहे. त्याच्यामुळं ह्या गाडीचा कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला कसलाही मेंटेनन्स जास्त नाही आहे. आता तुम्हाला ई लुनाचं मी अजून एक सांगतो. हे बघा, ज्या पद्धतीनं इथं चेन दिसते तुम्हाला, इथं आतमध्ये चेन दिसते बघा, ही चेन. ह्याला ऑइलिंग आहे फक्त मंडळी. ह्याला जे तुमचं रेग्युलर ऑइल असेल ते तुम्ही करू शकता बाहेर मार्केटमधनं कुठनंही. सर्व्हिसिंग कॉस्टसुद्धा ह्याची काही फारशी नाही आहे ह्या गाडीला. अगदी 400-500 रुपये तुम्हाला सर्व्हिसिंग कॉस्ट येऊ शकते. आता तुम्ही हे जे बघताय ना, हे बघा, इतर गाड्यांना काय होतं, लगेच फिरतं. हे जागेवर स्टॉप का होतं, अनेकांना माहीत नसेल EV गाड्यांचं. हेच तर मी आज तुम्हाला रिझन सांगणार आहे ह्या गोष्टीचा, कारण हा कुणीही कव्हर केलेला नाही आहे कुठल्याच व्हिडिओमध्ये. हे आवाज येतोय बघा तुम्हाला, चाक लगेच थांबते. तुम्हाला असं वाटतं चाक जड आहे, अजिबात नाही. कुठल्याही EV गाडीचं हे मागचं चाक कधीही जड नसतं. हे असंच असतं. ह्याचं कारण असं, कारण त्या गाडीला गिअर नसतात आणि हे सगळं बॅटरीवर असतं. आणि हा जो कट आहे, कट आवाज येतोय, तो त्याचाच येतो. त्याच्यामुळं EV गाड्या पळताना कोणाला ऐकत नाहीत, पण ज्यावेळी स्टॉप असतात त्यावेळी त्यांचं चाक असं ह्या पद्धतीनंच राहतं. त्याचा रिझन हा की ह्याला गिअर नाही आहेत, सगळं बॅटरीचा खेळ आहे. त्याच्यामुळे ह्या चाकाला फारसं त्यांनी प्ले दिलेला नसतो. आणि स्पोक्स असल्यामुळं ही गाडी ज्या व्हर्जनमध्ये आता ही बेसिक व्हर्जन आहे, हा सगळ्यात बेस्ट व्हर्जन मानला जातो. पण ह्याच्याही पुढचे प्रो व्हर्जन काही आहेत ई लुनाचे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता.
तुमच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये तुम्हाला पुढची रेंजसुद्धा मिळू शकते. अगदी 110 किलोमीटरची 150 किलोमीटरची रेंजसुद्धा तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते वर्जन सगळे तुम्हाला आता आहेत, ते तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. तर हा सगळा ह्या ई लुनाचा मंडळी खेळ आहे. तर ही गाडी तुम्हाला पेट्रोलसाठी का परवडते इतर गाड्यांपेक्षा, तर त्याचा हा रिझन मी तुम्हाला सांगितलं. व्यावसायिक असतील, रेग्युलर वापरासाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, कोणासाठीही असेल, ही गाडी तुमच्यासाठी एक चांगली आहे. फक्त काही मर्यादा निश्चित आहेत, ही पळवू शकत नाही तुम्ही. 3 स्पीड दिलेले आहे त्याला. मी तुम्हाला बटन दाखवलं, पुन्हा एकदा दाखवतो. इथं हे 3 स्पीड आहेत. इथं त्या 3 लाईन दिसतात बघा तुम्हाला, 1 2 3. तर या पद्धतीनं ही गाडी अशी आहे. तर हा सगळा स्पीडचा भाग आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, क्लच दाबून मग रेस द्यायची. दिसली का बघा, हे बघा मी जागे पळवतोय गाडी, तुम्ही म्हणाल काय. त्यानंतर सेकंड स्पीड कितीपर्यंत जातोय तुम्हाला, सेकंड स्पीड जातोय हा 30 पर्यंत. 30 आणि पुढचा जो स्पीड आहे तो साधारण 36, 39, 40, 41, 42, अगदी 50च्या आसपास सुद्धा तुम्ही जाऊ शकता. मी आता थर्ड नाही टाकला कारण गाडी स्टँडवर एका डबल स्टँडला उभी आहे, रिस्क नको म्हणून. पण ह्या पद्धतीनं 50चं स्पीड तुम्ही पकडू शकता. तर अशी ही कायनेटिकची ई लुना गाडी तुम्हाला शेतकऱ्यांना परवडणारी, महिलांना परवडणारी, सगळ्या बाजूने ही गाडी पेट्रोलच्या रूपानेही परवडणारी गाडी तुमच्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट ऑप्शन ठरू शकते. बाकी अर्थातच मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ईव्हीच्या आपल्या गाडीच्या एका व्हिडिओमध्ये की तुमच्याकडे एक पेट्रोलची गाडी असलीच पाहिजे, कारण इमर्जन्सीला एक पेट्रोलची गाडी तुम्हाला कायम ही असावी. बाकी इतर खर्च वाचवण्यासाठी आता जनरली सगळ्या घरात 2-2 टू व्हीलर आहेत, तर एक टू व्हीलर तुमच्याकडे ईव्ही ही असावीच. जशी एक पेट्रोल असावी तशी एक ईव्ही असावी. आणि बजेट ज्यांचं कमी आहे त्यांच्यासाठी ई लुना ही गाडी सगळ्यात बेस्ट गाडी म्हणून गणली जाते. तर तुम्ही ही गाडी बिंदासपणे वापरू शकता. मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे सगळ्या बाबतीत. ह्या बाबतीत बॉडी ह्याची मजबूत आहे, सगळं आहे. हा पोर्शन सगळा तुम्ही बघू शकता. हे बघा हा पोर्शन इथं पुरा एकदा वाचून दाखवतो. कवरसुद्धा पूर्ण असं त्यांनी हाफ लेवलपर्यंत आणलेलं आहे सगळं. इतर गाड्यांना अगदी फार नसतं डिझाईन आहे ह्याची. डबल स्टँडला मी गाडी लावलेली, त्याच्यामुळे मी तुम्हाला गाडी चालवून दाखवू शकलो जागेवरच. या पद्धतीने ही गाडी अशी आहे. इथं तुम्हाला हा एक कवर दिला जातो. हा कवर काढू शकता किंवा ठेवू शकता, पुसून घेऊ शकता. मी आता गाडी धुतलेली आहे त्यांना सांगून. तर अशा पद्धतीने ही गाडी आहे. इथे एक तुम्ही हुक दिलेला आहे, तुम्हाला काही सामान वगैरे काय अडकवायचं असेल तर, एखादा सिलेंडर आणायचा आहे, काय आणायचं आहे. आणि बॅटरी त्याची इथं आहे, सीटच्या खाली आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. बॅटरी इथं तुम्ही काही जे वस्तू जर ठेवाल ती इथं ठेवू शकता. साधारण बसलेला माणूस फ्रंट सीटवरचा त्याचं वजन धरून ह्या गाडीवर 100-150 किलोचं वजन तुम्ही नेऊ शकता. त्याच्यामुळं बसलेल्या माणसाचं वजन गृहीत धरून. तर ह्या पद्धतीने ही गाडी आहे. तर मंडळी, या गाडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा. ही गाडी तुम्हाला कशी वाटली सांगा. गाडी आहे छोटी, काम मोठं आहे. हा छोटा पैलवान आहे, हा थोडासा मस्क्युलर पैलवान नाही आहे, पण काम पैलवानाचं करतो तुमच्यासाठी. आणि चल मेरी लुना हे का म्हटलं जातं त्याचं रिझन ई लुनाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आता बघितलं असेल की पेट्रोलच्या रूपाने किती परवडते, सगळ्याच बाजूने ही गाडी किती परवडते. तर मंडळी, हा होता कायनेटिक ई लुनाचा तुमच्यासाठी मी बनवलेला हा डिटेल व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं पाहिलं की ही गाडी कशी फायद्याची तुमच्या असणार आहे, यातून तुमचं पेट्रोलचा खर्च किती वाचतो आहे ही इलेक्ट्रिक गाडी वापरल्यानंतर, आणि त्यानंतर ही गाडी कोण कोण वापरू शकतं. मी नेहमी म्हणत आलेलो आहे की शेतकरी असतील, सर्वसामान्य असतील, पण जास्त करून शहरातील महिला आहेत किंवा शहरातील तरुण तरुणी आहेत किंवा कॉलेजला जाणारे तरुण तरुणी आहेत, त्यांच्यासाठी ही गाडी थोडीशी ऑफ साईड ह्यातली जरी असली तुमच्या स्टाईलमधली, तरी सुद्धा ही गाडी तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्टच असणार आहे. आणि अर्थातच माल वाहतूक ह्याच्यावर तुम्ही भरपूर करू शकता. शेतकरी बांधव दुधाच्या किटल्या नेऊ शकतात, किराणा मालवाले ह्याच्यावर काही सामान आणू शकतात डेलीचं. आणि 100 किलोमीटरच्या आतमध्ये ज्यांचा दायरा आहे, येणं जाणं आहे, त्यांच्यासाठी ही गाडी म्हणजे तुम्हाला अगदी खिशाला शून्य खर्च आहे. अगदी लाईटचा सोडला तर तोही लाईटचा खर्च जास्त नाहीये. बाकी अर्थातच ही गाडी अनेकांसाठी चांगली आहे. बाकी तुम्हाला ह्या गाडीबद्दल काय वाटतं, कायनेटिक ई लुनाबद्दल मी आज सांगितलेला डिटेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि हो, परत एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, कारण असेच चांगले चांगले तुमच्या फायद्याचे व्हिडिओज हा ॲटोवाला विकी तुमच्यासाठी आणत असतो. नेक्स्ट व्हिडिओसाठी तयार राहा. असेच नवनवे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येत राहीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.